Problem set 17. Question first. Write the proper number in the box. म्हणजे दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला प्रॉपर नंबर लिहायचे आहेत. तर आता इथे पहिला जो फ्रॅक्शन दिला आहे 1/2, तर इथे आपल्याला त्याचा जो नवीन फ्रॅक्शन तयार करायचा आहे त्याचा डिनॉमिनेटर दिलेला आहे 20. मग आता इथे 20 डिनॉमिनेटर येण्यासाठी 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 पेक्षा 20 मोठा आहे म्हणजे मल्टिप्लाय करूनच आपल्याला डिनॉमिनेटर भेटला. तर 2 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 20 भेटतो. 2 10 जा 20. मग डिनॉमिनेटरला आपण 10 ने मल्टिप्लाय केले म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 10 नेच मल्टिप्लाय करणार. तर 10 1 जा किती आलं? 10. म्हणजे नवीन त्याचा जो फ्रॅक्शन मिळाला तो आपल्याला 10/20. सेकंड 3/4 इज इक्वल टू 15/. मग आता 3 किती जा 15, तर 3 5 जा 15. म्हणजे इथे न्यूमरेटरला 5 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 15 येतं. मग डिनॉमिनेटरला सुद्धा आपण 5 नेच मल्टिप्लाय करायचंय तर 4 5 जा 20. म्हणजे फ्रॅक्शन तयार झालं इथे 15/20. त्यानंतर 9/11 आणि 18/. आता इथे न्यूमरेटर प्लेसला आपल्याला दोन्ही नंबर आहेत तर तिथे 9 ला कितीने मल्टिप्लाय करून 18 येतं? तर 9 2 जा 18 म्हणून खाली सुद्धा डिनॉमिनेटरला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचंय. 11 2 जा 22. तर नवीन फ्रॅक्शन आला 18/22. त्यानंतर फोर्थ आहे 10/40 इज इक्वल टू -/8. आता इथे डिनॉमिनेटर 40 आहे आणि इथे 8. मग 40 पेक्षा 8 लहान आहे म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन करून आपल्याला 8 मिळणार नाही तर इथे डिवाइड करावं लागेल. मग 40 ला कितीने डिवाइड केलं तर 8 येतं. किंवा आपण असंही करू शकतो 8 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 40 येतं. तर 8 5 जा 40. मग आता इथे 5 ने मल्टिप्लाय केल्यावर येतं म्हणून इथे आपण 5 ने डिवाइड करणार 40 ला. मग 5 ने 40 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येईल? 8 येईल. 5 8 जा 40. मग वर सुद्धा आपण 5 ने डिवाइड करायचं आहे. खाली आपण 5 ने डिवाइड केलंय म्हणून वर सुद्धा 5 ने डिवाइड करणार. तर आन्सर आलं 5 2 जा 10 म्हणजे 2/8. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, एक्झाम्पल आहे 14/26 इज इक्वल टू -/13. इथे सुद्धा आता 26 आणि इथे 13 26 पेक्षा लहान आहे म्हणजे इथे सुद्धा आपल्याला डिवाइड करूनच फ्रॅक्शन मिळणार आहे. मग 13 किती जा 26? 13 2 जा 26. म्हणजे आपण इथे 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला 13 हा नंबर मिळेल. 26 डिवाइड बाय 2 किती येतं? 13. 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. मग इथे आपण 2 ने डिवाइड केल्यावर आपल्याला 13 आन्सर मिळतंय म्हणून वर सुद्धा आपल्याला 2 नेच डिवाइड करायचंय. तर 14 डिवाइड बाय 2 जर आपण केलं तर 2 7 जा 14 म्हणजे आन्सर आलं 7. 7/13. त्यानंतर इथे 3 आणि इकडे डिनॉमिनेटर आहे 6. मग 3 किती जा 6? 3 2 जा 6. मग वरच्या बॉक्सला सुद्धा आपल्याला 2 नेच मल्टिप्लाय करायचे. खाली 3 2 जा 6 म्हणजे 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 6 मिळालं म्हणून वर सुद्धा आपल्याला 2 नेच मल्टिप्लाय करायचंय. पण 2 ने कशाला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 4 मिळतं. तर 2 2 जा 4 आणि म्हणजे इथे आन्सर आलं आपलं 2. 2/3. त्यानंतर आहे 1/box इज इक्वल टू 4/20. मग 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 4 येईल? तर 1 4 जा 4. 4 नेच मल्टिप्लाय केलं तर आन्सर 4 येईल. मग खाली सुद्धा आपल्याला बॉक्स जो आहे त्याला 4 नेच मल्टिप्लाय करायचंय. मग 4 ने कितीला मल्टिप्लाय केलं, कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपल्याला 20 मिळणार आहे. तर आपण 4चा टेबल 20 येईपर्यंत जर म्हटला तर 4 5 जा 20 आणि म्हणून इथे आन्सर आलं 5. 1/5 इज इक्वल टू 4/20. त्यानंतर 5 आहे डिनॉमिनेटर तर 5 किती जा 25? 5 5 जा 25 म्हणून खाली 5 ने मल्टिप्लाय केलं तर वर सुद्धा 5 नेच मल्टिप्लाय करणार. तर 5 ने कितीला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 10 येतं. 5 2 जा 10 म्हणून इथे आन्सर आलं 2. 2/5 इज इक्वल टू 10/25. Question second.
फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे खाली जे सर्व फ्रॅक्शन्स आहेत त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला 18 असणार आहे असे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करायचे. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18 म्हणजे दिलेल्या खालचे जे काही फ्रॅक्शन आहेत त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आपल्याला तयार करायचे आहेत की ज्याचा डिनॉमिनेटर 18 असणार आहे. म्हणून आपण सगळीकडे पहिल्यांदा डिनॉमिनेटर 18 लिहून घेऊ, कारण आपल्याला प्रत्येक फ्रॅक्शन जो आहे त्याचा डिनॉमिनेटर 18 असणारा दुसरा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचा आहे. मग हे लिहून घेतल्यानंतर इथे आपला वर बॉक्स जो काही आन्सरसाठी असेल तो लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याकडे सगळीकडे डिनॉमिनेटर आहेत. मग इथे 2 आहे, मग 2 ला मल्टिप्लाय करूनच 18 येईल. 18 2 पेक्षा मोठा आहे. मग 2 कितीचा 18? 2 9 जा 18. म्हणून वर सुद्धा 9 नेच मल्टिप्लाय करायचंय. 9 1 जा 9. आन्सर आलं 9/18. त्यानंतर इथे आहे 6. 6 कितीचा 18? 6 3 जा 18. आणि म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 3 नेच मल्टिप्लाय करायचंय. तर 4 3 जा 12. म्हणजे आपला नवीन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आला 12/18. त्यानंतर आहे 2/3. डिनॉमिनेटर 3 आहे. 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 18 येतं. तर 3 6 जा 18. म्हणून 6 ने मल्टिप्लाय केलं तर वर सुद्धा आपल्याला 6 नेच मल्टिप्लाय करायचंय. मग वर आन्सर काय येईल? 2 6 जा 12. 12/18. आता इथे डिनॉमिनेटर 9 आहे. 9 2 जा 18 येतं आणि म्हणून वर सुद्धा आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 जा 4. नवीन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळालं आपल्याला 2/9 चा 4/18. क्वेश्चन 3. Find an equivalent fraction with denominator 5 for each of the following fractions. म्हणजे आता खाली दिलेले जे काही फ्रॅक्शन्स आहेत याचा आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नवीन शोधायचा आहे की ज्याचा डिनॉमिनेटर किती असणार आहे? 5 असणार आहे. म्हणजे इथे आपल्याला सर्व फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर किती करायचे आहेत? 5 करायचे आहेत. म्हणून आपण सगळीकडे जर 5 लिहून घेतलं आधी, त्यानंतर आता वरचा आपल्याला न्यूमरेटर सगळीकडे शोधायचं आहे. तर इथे 15 ला मल्टिप्लाय करून तर 5 आपल्याला आन्सर मिळणार नाही. म्हणजे 15 पेक्षा इथे 5 लहान आहे. अशा वेळी आपल्याला डिव्हिजन करून आन्सर मिळतं. मग 15 ला कितीने डिवाइड केलं तर आन्सर 5 येणार आहे. तर 15 ला आपण 3 ने डिवाइड केलं. 3 5 जा 15. तर आन्सर 5 येतं. मग 3 2 जा 6 म्हणजे वर आन्सर आलं आपलं 2. म्हणजे नवीन फ्रॅक्शन आपला इथे मिळाला 2/5. त्यानंतर 12/30 इज इक्वल टू इथला न्यूमरेटर आपल्याला शोधायचा आहे आणि डिनॉमिनेटर आहे 5. इथे सुद्धा डिनॉमिनेटर आपल्याला लहान आहे. 30चा आपल्याला इथे डिनॉमिनेटर 5 करायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे सुद्धा डिवायडेशनच करून आन्सर मिळणार आहे. मग 12/30. 30ला कितीने डिवाइड केलं तर आन्सर 5 येईल. तर आपल्याला 6चा टेबल माहिती आहे. 6 5 जा 30. म्हणजे 30ला 6 ने डिवाइड केलं की आन्सर 5 येतं. आणि म्हणून वर सुद्धा आपण 6 नेच डिवाइड करणार. तर 6 ने 12 ला डिवाइड केलं आन्सर येतं 2. 6 2 जा 12. म्हणजे इथे सुद्धा आन्सर आलं 2/5. त्यानंतर आहे 10/25. तर 25 आहे इथे डिनॉमिनेटर आणि इथे आहे 5. पुन्हा डिनॉमिनेटर लहान आहे आधीच्या डिनॉमिनेटरपेक्षा. म्हणजे इथे सुद्धा डिवाइड करूनच आन्सर मिळणार आहे आपल्याला. मग 10/25. तर 25 ला 5 नेच डिवाइड केलं तर आन्सर 5 येतं. 5 5 जा 25. आणि म्हणून न्यूमरेटरला सुद्धा आपण 5 नेच डिवाइड करणार. 5 2 जा 10. त्यानंतर 6/10. तर 10 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? 5 येतं. 2 5 जा 10. म्हणून वर सुद्धा आपण 2 नेच डिवाइड करणार. तर 2 ने वर डिवाइड केल्यानंतर 2 3 जा 6. म्हणजे इथे आन्सर आलं 3/5. 6/10चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला आपल्याला 3/5 की ज्याचा डिनॉमिनेटर 5 आहे. त्यानंतर क्वेश्चन 4. फ्रॉम द फ्रॅक्शन्स गिवन बिलो
पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. म्हणजे हे काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आपल्याला आणि त्याच्यामधून आपल्याला पेअर करायची आहे, म्हणजे जोड्या करायच्या आहेत इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्सच्या. तर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्सच्या जोड्या तयार करण्यासाठी आपल्याला आधी या सगळ्यांची व्हॅल्यू किंवा त्याचा आपल्याला रिड्यूस फॉर्म करावा लागेल. तर रिड्यूस फॉर्म करताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने डिवाइड होते का हे आपल्याला आधी पाहावं लागेल. जसं आपण इथे आत्ता केलं होतं, 12 आणि 30 दोन्हीला 6 नेच डिवाइड केलं तर आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतो त्याचाच. 12/30चा 2/5 हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला डिवाइड करून. तसंच आपल्याला प्रत्येक नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड होते का हे पाहायचंय. तर 2 आणि 3 याला कशानेच डिवाइड होत नाही, हे दोन्ही नंबर एकाच टेबलमध्ये नाहीत. त्यानंतर 5/7 हे सुद्धा एकाच टेबलमध्ये नाहीयेत. 5 आणि 7, 5/11 हे सुद्धा नाही, 7/9 हे सुद्धा नाही. 14 आणि 18 आता हे दोन्ही नंबर्स 2च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे याला 2 ने भाग जाईल. तर 2 7 जा 14 म्हणजे इथं आलं वर 7 आणि 2 9 जा 18 म्हणजे खाली आलं 9, 7/9. त्यानंतर इथे आलं 15 आणि 33. आता हे दोन्ही 15 3च्या टेबलमध्ये आहे आणि 33ला 3 ने डिवाइड होतं. तर 15ला 3 ने डिवाइड केलं तर 3 5 जा 15 आणि 3 1 जा 3, 3 1 जा 3. इथे जर 33ला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 11. त्यानंतर 18/27. 18 आणि 27 हे दोन्ही नंबर्स 9च्या टेबलमध्ये आहेत. 9 2 जा 18 आणि 9 3 जा 27. म्हणजे इथे आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला 2/3 तो इथे दिलेला आहे. त्यानंतर 10 आणि 14 हे दोन्ही 2च्या टेबलमध्ये आहेत. 2 5 जा 10 आणि 2 7 जा 14. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पहा इथले ही सेम व्हॅल्यू असणारे फ्रॅक्शन्स मिळालेले आहेत. इथे मिळाले आहेत 14/18ला 7/9 म्हणजे आपली इथे फर्स्ट पेअर पहिली जोडी होईल 7/9 जो हा फ्रॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू 14/18 या फ्रॅक्शन एवढीच आहे म्हणून इज इक्वल टू 14/18. 7 2 जा 14, 9 2 जा 18 मल्टिप्लाय केलं या दोघांना 2 2 ने तरी सुद्धा आपल्याला हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतो. सेकंड पेअर पाहूया आपण. 15/33 याची आपण जर रिड्यूस फॉर्म केला तर 5/11 मिळाला आपल्याला. तो नंबर आपल्याला इथे दिलेला आहे, हा फ्रॅक्शन आहे तो. म्हणजे 5/11 सेकंड पेअर झाली आपली. 5/11 इज इक्वल टू 15/33. थर्ड पेअर 2/3. 18/27 जो होता त्याची आपण रिड्यूस फॉर्म केल्यानंतर व्हॅल्यू आली 2/3. 2/3 इथे आहे म्हणजे 2/3 इज इक्वल टू 18/27. त्यानंतर फोर्थ 5/7. 5/7 इथे आहे म्हणजे 5/7 इज इक्वल टू 10/14. तर ह्यात त्यातल्या आपल्याला 4 पेअर्स मिळाल्या की ज्या इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्सच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे खाली जे काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत त्याला आपल्याला 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स तयार करून लिहायचे आहेत. मग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करताना आता आपल्याला 7/9 दिलेला आहे फर्स्ट. तर या नंबर्सला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने मल्टिप्लाय करून आपल्याला त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतो. मग आपण 2 ने दोन्हीकडे मल्टिप्लाय करू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 7 2 जा 14 आणि 9 2 जा 18. एक फ्रॅक्शन मिळाला 14/18. दुसरा फ्रॅक्शन मिळवण्यासाठी 7/9 लिहिलं पुन्हा आपण. तर याला आपण कितीनेही मल्टिप्लाय करू शकतो पण फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने मल्टिप्लाय करायचे. जसं इथे 2 लिहिला तर खाली सुद्धा 2च लिहायचं आहे. तसं इथे वर जर आपण 10 लिहिलं तर खाली सुद्धा 10 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. तुम्ही कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करू शकता. 10 7 जा 70, 10 9 जा 90. तर 7/9 चे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळाले
14/18 and 70/90. तर या पद्धतीने उरलेली यातली जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत.